करू का चालू? करा. आचार्यलिंगाय नमः. गुरुलिंगाय नमः. शिवलिंगाय नमः. जंगमलिंगाय नमः. प्रसादलिंगाय नमः. महालिंगाय नमः. निष्कललिंगाय नमः. निशून्यलिंगाय नमः. निरंजनलिंगाय नमः. इष्टलिंगाय नमः. प्राणलिंगाय नमः. भावलिंगाय नमः. श्री गुरुबसवलिंगाय नमः. श्री गुरुबसवलिंगाय नमः. ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः. ओम श्री गुरुबसवलिंगाय नमः. हा कार्यक्रम सहज स्वाभाविक फिरायला येऊन शाहूराज जोगदंड हे माधार चन्नैया समाजाचे आहेत. त्यांच्या आग्रहाखातर आप्पा तुमचे 2 शब्द आम्हाला आमच्या कानावर पडू द्या आणि ते शब्द माझ्यावर बी पडू द्या आणि मी ते प्रसारितही करतो असा त्यांनी आग्रह धरला आणि या कार्यक्रमाची 3रा दिवस आहे, सुरुवात केलेली आहे. तसंच लव्याचे दिगंबरप्पा भालके या कार्यक्रमाची मूळ प्रेरणा त्यांच्यापासून आम्हाला मिळाली आणि ते प्रचार आणि प्रसार करू लागलेले. त्यांचा तळमळ, त्यांची समाजाबद्दलचा जो समाज आजपर्यंत जो समाज आमचा या गोष्टीपासून बसवण्णांच्या केवळ तत्वापासून दूर राहिलेला आणि ते दूर राहिलेला समाजाला बसवण्णा समजावं या हेतूनं हा उपक्रम चालू आहे. तू जन्माला घातले म्हणून जन्मलो देवा. तू मारले तर मरणार, माझ्या हातात काय देवा. तू ठेवले तर जगणार, माझ्या हातात काय देवा. अरे देवा, माझा आहे माझा आहे असे म्हणवावे कोडल संगम देवा. बसवण्णा या जागी हे भक्तस्थलातलं, संसार हे स्थलातलं वचन आहे. बसवण्णाला परमेश्वराची तीव्र इच्छा झालेली आहे आणि बसवण्णा त्या ठिकाणी मला ह्या भव संसारातून, भवसागरातून मला सांभाळून तुझा आहे, तुझा आहे असं म्हणण्यास पात्र होऊ दे अशी प्रार्थना या वचनातून करतात. मी परमेश्वराचा, परमेश्वर माझा. मी ईश्वराचा, ईश्वर माझा. मी कुडल संगम देवाचा, कुडल संगम देव माझा. अशी निष्ठा या वचनातून बसवण्णा परमेश्वराकडं मागणं मागतात. माझी अशी निष्ठा निर्माण होऊ दे, एकोदेव उपासनेचा माझ्यात ठाम विश्वास भरू दे अशी प्रार्थना या वचनातून करतात.
बसवण्णा दुसऱ्या वचनात एका म्हणतात, अनेक फांद्यावर उड्या मारू नको, देह इच्छेची तृप्ती करू नको, अनेक देवधर्माच्या ब्रह्मात राहू नको. आचार रूपी शेवाळलेल्या दगडावरून जर घसरलास ना, सावरण्याचा दुसरा मार्ग नाही. तरी पण भिवू नको, घाबरू नको, अन्य देवदेवतांच्या नादी लागू नको. कूडल संगम देवाकडून तुमची इच्छापूर्ती करण्याची जबाबदारी माझी आहे, असं बसवण्णा आत्मविश्वासानं जगाची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेत आहेत या वचनात. आणि हा विश्वास बसवण्णाला इष्टलिंग पूजा जर तुम्ही समरस होऊन केली तर तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, तुमच्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, असं या वचनातून बसवण्णा समाजाला, मानवतेला एकोदेव उपासनेचा मार्ग सांगत आहेत. लिंगायत विचारामध्ये एकोदेव उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक फांद्यावर उड्या मारू नको. आज समाजाची अवस्था काय झालेली आहे, त्या अवस्थेनं विचार करावा की बाबा एकोदेव उपासना, आपल्या गळ्यात इष्टलिंग असल्यावर अन्य देवाला जाण्याची गरज नाही. इष्टलिंगावर जर निष्ठा ठेवून आपली साधना केली तर कूडल संगम देव आपली संपूर्ण इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीनं सर्वांनी एकोदेव उपासना करावं. अनेक विषयाचं ओझं कुणालाही ते पदरात पाडून कोणतं